नमस्कार मंडळी, माझ्या शिमक्यातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आमची देवी पालखीमध्ये बसली आहे, पालखी सजली आहे आणि आता गावात फिरायला तयार आहे। तर पालखीत बसवण्याचा जो व्हिडिओ आहे तो मी केला होता आणि तो मी अपलोड केला आहे। तुम्ही पाहिला असेल, नाही पाहिला असेल तर एकदा पाहून घ्या मित्रांनो। तर पहिल्यांदा आमच्या देवीची पालखी कुठे जाते ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, जाऊया आणि पाहूया आमच्या देवीची पालखी पहिल्यांदा कुठे जाते ते। मित्रांनो, देवीची पालखी पहिल्यांदा रामेश्वर विद्यालयामध्ये जी होळी आहे त्या होळीची ते भेटते। ती होळी उभी करताना मी व्हिडिओ केला होता, तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर मित्रांनो बघून घ्या एकदा। त्यानंतर तिथून मग बसकेवरती जाते आमची पालखी आणि तिथून पुढे वेताळमध्ये जाते, त्यानंतर भावकादेवीमध्ये जाते, नंतर विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिरानंतर पुन्हा मांडावरती येऊन बसते। तर मी आता जाणार आहे या 5 ठिकाणी आणि तिथे कशी पूजा होते आणि किती वेळ लागतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो। तर देवीची पालखी आता निघाली मंदिरातून, तर जाऊया पालखीसोबत या 5 ठिकाणांना भेट द्यायला। मंडळी, आता आमची जी पालखी आहे ती होळीला भेटली, तुम्ही पाहिलात।
तुम्हाला म्हटलं होतं की शाळेच्या ग्राउंडमध्ये जी होळी आहे त्या ठिकाणी भेटणार, तर त्या ठिकाणी झाली आहे. आणि ही होळी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलात, म्हणजे कोणत्या, तर आम्ही होळी उभे केली तो जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये ही तुम्ही होळी पाहिला आहे ना मित्रांनो. तर हे आमच्या शाळेचं ग्राउंड आहे आणि इथून मग पुढे आता पालखी बसक्याकडे जाणार आहे, तर तिकडे पण जाऊन तुम्हाला मी दाखवतो. मोठी आहे ही 7 वाली. तेव्हा तुळशी मात्र खायला नाही. धोंडे आहे ना, धोंडे आहे तो पण जातात तरी मस्तपैकी 4 नंबर मिळते ना. असे जरी जावा का काजू भाई एवढा तसं द्यायला पाहिजे ना. मंडळी, सूर्य मावळतीला चालला आहे आणि आता आम्ही बसकेच्या ठिकाणी आलो आहे. इथे खूप मोठं जुनं असं वडाचं झाड आहे, खूप असं विस्तीर्ण आहे आणि खूप जुनं आहे ते. तर या ठिकाणी ते बसक म्हणूनही जागा आहे आणि या ठिकाणी पालखी अगदी दरवर्षी भेटायला येते. तर त्याचप्रमाणे यावर्षी पण या ठिकाणी आले बघा, सर्व इथे बसलेत गावकरी वगैरे आणि पालखी पण तिथे आसन बनवलं यावर्षी. तर त्या आसनावरती पालखी बसली बघा, इकडे समोर आहे. तर आता इथे पूजा होईल, नंतर मग पालखी पुढे निघून जाईल. त्याच्यात देव पण आले असं म्हणायचं. सगळे आले की जेवण मनात काही शंका नाही. चालू नाही
मंडळी, आमच्या गावामध्ये वेताळ म्हणून एक ठिकाण आहे, त्याच ठिकाणी आता आम्ही पालखी घेऊन आलो आहे. तुम्ही बघताय खूप छान असा नजारा आहे, दृश्य खूप छान आहे. पालखी, होळी आणि मावळतीला जाणारा सूर्य, खूप छान असा इथून व्ह्यू दिसतोय. तर आता इथे पूजा केल्यानंतर पुढे भावकादेवीमध्ये जाणार मित्रांनो पालखी आमची. इथे तुम्ही बघताय सगळे गावातले आमचे गावकरी आहेत, ते सर्व बसलेत असे पालखीसोबत सर्व फिरतायत. आता यानंतर नदीच्या पलीकडे भावकादेवीचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जाणार पालखी. तिथे पण अशीच पूजा वगैरे होते आणि नंतर मग विठ्ठल मंदिरमध्ये जाते. तर जाऊया आणि याच्या पुढे मग भावकादेवीचं पण ठिकाण आपण बघूया. भावकादेवीमध्ये येऊन पोचले. सर्व गावकरी वगैरे आहेत ते सर्व निवांत बसलेत, चालून दमलेत. संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळत चालला आहे. खूप छान असा इथून व्ह्यू दिसतोय. इकडे पण बघा सर्व असे गावातले लोक बसलेत. समोर पालखी बसली आहे दरवर्षीप्रमाणे. आणि जशी मागे दोन ठिकाणी 3 ठिकाणी पूजा जशी झाली पालखीची आणि त्या ठिकाणाची, त्याप्रमाणे इथे पण पूजा होते आणि नंतर पुढे मग विठ्ठल मंदिरला जाणार. जशी पालखी फिरत बाकी ठिकाणावरती आली त्याचप्रमाणे आता इथे विठ्ठल मंदिरला पण आली आहे. इथे पण मंदिरामध्ये त्याच प्रमाणे पूजा होईल पालखीची, देवाची वगैरे. त्यानंतर पुढे मंदिराकडे, म्हणजे आमची जी मंदिराच्या इथेच सांड आहे, मांड आहे, त्या ठिकाणी जाणार. तिथे पण जी होळी आहे गावाची, त्या ठिकाणी त्या होळीला भेटणार आणि नंतर मग मांडावरती बसणार. तर असा हा आजचा कार्यक्रम असतो. तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला.
5ही ठिकाणी फिरून पालखी आता मंदिराच्या परिसरामध्ये आली आहे। या ठिकाणी मांड आहे, मांडाच्या बाजूला होळी आहे गावाची आणि त्या ठिकाणी आता पालखी आहे ती त्या होळीला भेटेल आणि भेटल्यानंतर मग मांडावरती बसेल। तिथे मग दर्शन घेऊन मी जाणार घरी। तर इथे भेटते पालखी होळीला, त्यानंतर मग ती बसेल मांडावरती। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला का मला कमेंट करून सांगा आणि कशी वाटली पद्धत जी पहिली या ठिकाणी फिरते पालखी, तर मला तेही नक्की कमेंट करून सांगा। भेटू पुन्हा एका अशाच शिमग्यातला नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्ही पण गावाला कुठे शिमगा आहे त्या ठिकाणी काय पद्धत आहे, कशी आहे ते मला कमेंट करून सांगू शकता मित्रांनो। चला तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। झालं भरपूर